शाश्वतमूर्ते तव शरणं श्यामसुन्दरा तव शरणं शेषाभरणा शेषभूषणा शेषशायि गुरु तव शरणं षड्भुजमूर्ते तव शरणं षड्भुजयतिवर तव शरणं दण्डकमण्डलु गदा पद्म शङ्ख चक्रधर तव शरणं। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु चिले महाराज की जय। सर्व दत्तभक्तांना, सर्व चिले भक्तांना माझा साष्टांग नमस्कार। मागील 3 भागांमध्ये आपण गुरुपौर्णिमा म्हणजे काय ते बघत आहोत। ही पौर्णिमा आषाढात येत असल्याने हिलाच आषाढी पौर्णिमा असेही म्हणतात। तर संपूर्ण भारतामध्ये ही व्यास पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते, कारण महर्षी व्यासमुनी हे सर्वांचे आद्य गुरु मानले गेले आहेत। मग मी विचार केला की काय यांना आद्य गुरु मानले गेले असेल, कोण होते हे व्यास, तुम्हाला माहिती आहे? त्याबद्दल मी एक थोडासा अभ्यास केला आणि मला जी काही माहिती मिळाली ती आज मी तुम्हाला सांगत आहे। असं म्हणतात की व्यासांचा जन्म हा आषाढ पौर्णिमेला झाला, पण ही एक शुद्ध कल्पना आहे, कारण इतिहासामध्ये अशी कोठेही नोंद नाही। व्यासांचा जन्म हा एका द्वीपावर झाला। पराशर ऋषींपासून मत्स्यगंधा सत्यवतीला जो पुत्र झाला तो पुत्र ती अविवाहित अवस्थेत असताना झाला आणि त्या पुत्राचे नाव म्हणजेच व्यास। या व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला। ते वर्णानं काळे होते म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन असेही म्हणत असत, परंतु पुढे जाऊन त्यांनी वेदांची व्यवस्था लावली म्हणून त्यांना व्यास ही पदवी मिळाली। शूद्र कोळीपासून जन्म झाल्याने हा पुत्र जरी जन्माने क्षुद्र असला तरी स्वकर्तृत्वाने कर्माने तो ब्राह्मणच ठरला। खरं तर ब्राह्मणांमध्येही ते वरिष्ठच ठरले। बालपणीच तपस्या आरंभून व्यास मुनिश्रेष्ठ सिद्धपुरुष झाले। सिद्धी प्राप्त झाल्यावर व्यासमुनी घर सोडून निघाले। मातेला सोडून जाताना त्यांनी सांगितले की हे माते, तू जेव्हा जेव्हा स्मरण करशील तेव्हा तेव्हा मी तुला लगेच भेटेन। त्यानंतर व्यासांनी प्रचंड लिखाण केले। व्यास हे खरं तर महाभारत या काव्यात्मक इतिहास लिहिण्यामुळे ख्याती पावले। नंतर त्यांनी 18 पुराणेही रचली अशी कल्पना आहे। त्याचबरोबर त्यांनी विपुल असे लेखन करून ठेवलेले आहे। महाभारत हा अतिविस्तृत 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ आहे आणि जेव्हा ते लिहिण्याचं योजलं तेव्हा व्यासांपुढे प्रश्न पडला की हे लिहून कोण घेणार। तेव्हा त्यांनी गणपती बाप्पाकडे हे लिखाणाचे काम द्यायचं ठरवलं आणि गणपतीने सुद्धा हे लेखन करण्याचे काम स्वीकारले। पण गणपतीनं त्यांना एक अट घातली की तुम्ही सांगितलेले मी लिहित जाईन, पण तुम्ही जर का त्याच्यानंतरचा श्लोक लगेच सांगितलं नाही, त्यात जरा तरी खंड पडला तर मात्र मी लिहिण्याचं काम बंद करेन, ही माझी अट। व्यासमुनी फार हुशार होते। त्यांनी सांगितलं की गणपती राजा, तू सुद्धा जेव्हा हा श्लोक लिहिशील तेव्हा त्याचा अर्थ समजल्याशिवाय यातलं काहीही तू लिहायचं नाही। मी जरी सांगितलं तरी अर्थ समजायचा आणि मगच लिहायचं। झालं। गणपती आणि व्यासमुनी दोघांच्यात अटीतटीचा सामना सुरू झाला। व्यास जरी शीघ्र कवी होते, जरी ते भराभर श्लोक तयार करत असेल तर केव्हा तरी त्यांना अडचणी येत असे। तेव्हा काय करत असत व्यासमुनी माहिती आहे? ते एक गूढ श्लोक सांगत आणि त्यावर गणपती विचार करत बसला की ते पुढील रचना तयार करत असत। आपल्या महाभारतामध्ये असे 8,800 गूढ श्लोक आहेत।
महाभारतात व्यासांनी अनेक विषय मांडले आहेत. ते ज्ञानी तर होतेच, पण मला वाटते की ते शास्त्रज्ञसुद्धा होते. त्यामुळे नियोग पद्धतीने धृतराष्ट्र, पंडू आणि विदुराचा जन्म झाल्याचे त्यांनी लिहिलेले आहे. गांधारीचा पडलेला गर्भ घेऊन त्यावर संशोधन करून 100 कौरव निर्माण केले. क्रोमोसोम्सचे सुद्धा त्यांना विस्तृत ज्ञान असावे असे मला वाटते. त्यामुळेच त्यांनी गुणविधी हे नाव त्या तत्वांना दिले. गुण आणि विधी ठरवणारी ही 23 तत्त्व असतात असे त्यांनी नोंदवून ठेवलेले आहे. आणि आज आपल्याला माहिती आहे की शास्त्रानुसार क्रोमोसोम्स हे 23च आहेत. आणि ह्या क्रोमोसोम्सवर म्हणजे व्यासांच्या भाषेमध्ये गुणविधींवर अनुवंशिक रोग अवलंबून असतात हे व्यासांचं म्हणणंसुद्धा सायन्सने आता मान्य केलेलं आहे. बघा केवढे हुशार होते ते. व्यासांना खगोलशास्त्रसुद्धा अवगत होते. त्यांनी श्वेत, श्याम आणि तीव्र या नावाखाली युरेनस, नेपच्यून व प्लुटो या ग्रहांची स्थाने महाभारताच्या युद्धाच्या वेळेला कोठे होती ते नोंदवून ठेवलेले आहे. या ग्रहांची स्थाने त्यांनी 2 पद्धतीनं म्हणजे सायन आणि निरयन मानाने नोंदवलेली आहेत. त्यांनी महाभारतात एक वैज्ञानिक सत्यकथा लिहून ठेवलेली आहे. ती म्हणजे त्या युद्धाच्या वेळेला अभिजित नक्षत्र गगनातून ढळले होते. बाकी सगळी नक्षत्र होती, पण अभिजित नक्षत्र मात्र गगनातनं ढळलं होतं. आजचं विज्ञान नेमकं हेच सांगते की हे नक्षत्र इसवी पूर्व 12,000 वर्षाच्या पूर्वी ढळलेले होते. यावरून व्यासांच्या दिव्य ज्ञानाची पारख होते. पूर्वी जी हालत नाहीत त्यांना नक्षत्र असं मानायचे, परंतु व्यासाने असं लिहून ठेवलेलं आहे की नक्षत्रसुद्धा हलत असतात. आजच्या विज्ञानाने हे सर्व मान्य केलेले आहे. आजचे विज्ञान हे सर्व मानते. महाभारताच्या युद्धाच्या आरंभी अमावस्या होती हे सांगून ते म्हणतात की सूर्य उगवताच 2 भागांचा झाला व किरण फेकण्याच्या ऐवजी ज्वाला फेकू लागला, असे त्या सूर्याचे वर्णन केलेले. आजचे विद्वान यावरून व्यासांना थोडंसं मूर्ख ठरवू बघतात, कारण त्यांना वाटते की सूर्याचे 2 भाग कसे होतील. पण ग्रहणसमयी विशेषतः खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेला आपण बघितलं असेल की मध्यभागी काळी तबकडे असती व भोवती प्रभामंडल असे 2 भाग सूर्याचे दिसतात. ग्रहणाच्या वेळेस खरेच प्रचंड ज्वाला सूर्यपृष्ठावरून उफाळताना दिसत असतात, असे आजच्या विज्ञानानेही सिद्ध केलेले आहे. खरं तर व्यासाने सारं जगदुष्ट करून टाकले. असा कुठलाच विषय ठेवला नाही की त्यात तिने हात घातला नाही. व्यासांना ज्ञात नाही असं काहीच नाही. आजच्या काळात प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईनने एक सिद्धांत मांडला होता. जो कोणी अतिवेगाने अंतराळात जाऊन परत येईल तर त्याचे आयुष्य वाढते. आईन्स्टाईनचा सिद्धांत असल्याने सगळ्यांनी मान्य केला, परंतु नेमका हाच सिद्धांत व्यासांनी आपल्या पुराणामध्ये एका कथेमधून सांगितलेला आहे. कुकुद्मी नावाचा एक राजा होता. त्याने आपली कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी त्याने प्रयाण केले. ब्रह्मलोकामध्ये त्यांनी आपल्या कन्येच्या म्हणजे रेवतीच्या वरसंशोधनासाठी तिथे जाऊन त्यांनी मुक्काम केला. जवळपास 27 चतुर्युगांनी म्हणजे 216 वर्षांनी ते परत पृथ्वीवर आले. तरीसुद्धा कुकुद्मी राजा जिवंत होता
आणि विशेष बाब म्हणजे त्यांची कन्या रेवती अजूनही तरुणच राहिली होती. काय आजचं शास्त्र आणि तेव्हाचं शास्त्रात किती साम्य आहे बघा. किती आपल्या भारतानं प्रगती केली होती, किती ज्ञान आपल्या सगळ्यांच्याकडं होतं याचा विचार करा. ह्याच रेवतीचा नंतर विवाह बलरामांशी झाला असं इतिहास सांगतं. प्रत्येक ग्रहांवर काल भिन्न असतो हे व्यासांनी या कथेमध्ये सांगितलेले आहे. परा व अपरा या दोन्ही विद्यांवर त्यांनी प्रभुत्व मिळवलेले होते. त्यांना अनेक सिद्धी मिळाल्या होत्या. दिव्यदृष्टीची सिद्धीही त्यांना होती आणि तीच त्यांनी त्यांचा शिष्य संजय यास दिली होती. एवढे प्रचंड सामर्थ्य त्यांच्याकडे होते म्हणूनच ते जगद्गुरू ठरले. आणि अशा या जगद्गुरूचा मान राखण्यासाठीच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं म्हटले जाते. या जगात गुरु शिष्य हे नातं फार पवित्र मानलं गेलेलं आहे. हे एकच नातं खरे आहे. गुरु शिष्य संबंध फक्त आध्यात्मिक स्वरूपाचेच असतात. शिष्याला गुरुकडे जाताना फक्त एकच जाणीव असली पाहिजे, ती म्हणजे माझा उद्धार व्हावा. तर आपल्या गुरूंना आपल्या शिष्याच्या प्रती फक्त एकच जाणीव असते, ती म्हणजे याचा उद्धार व्हावा. गुरु शिष्याचे नाते हे वयापरत्वे नसते. हे नाते ज्ञानवृद्धी आणि साधनावृद्धी ह्यावर आधारलेले असते. जीवसृष्टीमध्ये सर्व प्राणी ज्ञान आणि साधना यांच्याच माध्यमातून अभिवृद्धी साधत असतात. बाकी जी काही नाती आहेत ना, जी काही सर्व नाती आहेत ती फक्त भीतीच्या आणि सामाजिक बंधनापोटीच आलेली असतात असं मला वाटतं. आणि म्हणून आपला त्यांच्याशी जो व्यवहार असतो ना, तोही सीमित असतो. जी नाती आहेत या नात्यांमध्ये अहंभाव हा सातत्यानं राखला जातो. त्या व्यावहारिक, सांसारिक किंवा प्रापंचिक नात्यांमध्ये ज्ञान आणि साधनेला काहीही किंमत नसते. अहंभाव राखणे म्हणजेच नाती टिकवणे होय. आणि अहंभाव राखणारी सर्वच नाती ही नेहमीच खोटीच असतात असं मला वाटतं. खरी नसतात, बरोबरची असतात. काय बरोबर आहे ना? आता गुरुतत्व हे ईश्वर तत्व आहे असं मानलं गेलं आहे. ते सतत ईश्वरी कार्यासाठीच नामरूप धारण करून येत असते. पुढच्या जन्माची चिंता करत बसण्यापेक्षा या जन्मातच तीव्र साधना करून सर्व शिष्यांनी हित साधावे. पुढचा जन्म कोणी बघितला आहे त्याची चिंता काय करायचं कारण नाही. हा जन्म मिळाला आहे ना, भरपूर साधना करा, गुरुजवळ जावा, गुरु जे मार्गदर्शन करते ते घ्या आणि हा जन्म कसा सफल होईल त्याच्या मागे लागा. शिष्याला मुक्त होईपर्यंत, एकदा का गुरुकडे शिष्य गेला किंवा एखाद्या गुरुने शिष्याला स्वीकारले की त्या शिष्याला मुक्त होईपर्यंत गुरूंना शिष्याच्या मार्गदर्शनासाठी नेहमी यावेच लागते. गुरु ही व्यक्ती आणि विशिष्ट नावाची आपण, म्हणजे आपली काही नावं असो, शिंदे असो, कुलकर्णी असो, बाबर असो, इंगळे असो, काही असो, तर ही जी काही नावं आहेत ना, ही नावं या जन्मातली आहेत. पण पुढील जन्मामध्ये आपल्याला हाच गुरुशिष्यांचा संबंध नक्कीच येतो. त्यावेळेला आपली नावं वेगवेगळी असतील. शिष्यांचा जन्म हा कर्मबंधनाने होतो. जे आपण कर्म करतो त्यानुसार त्याचं जन्म कुठं व्हायचा, कधी व्हायचा, कुठल्या भागात व्हायचा हे ठरत असतं.
पण गुरूंचे तसे नसते. ईश्वराची योजना म्हणून सोपवलेल्या कामासाठीच गुरुतत्वाला ईश्वर इच्छेनंच यावे लागते. ईश्वरालाही बंधनं नसतात, कधीच नसतात. तशीच गुरुलाही कोणतीच बंधनं नसतात. मोक्षाचे आकर्षण जसं ईश्वराला नसतं ना, तसेच ते गुरुलाही कधीच नसते. शिष्याला गुरूंच्या चरणी पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ म्हणजे गुरुच्या केवळ अस्तित्वानेच ह्या जन्मात जे जे काही मिळायचं आहे ते काही सर्व मिळणे शक्य होते. खरं तर अध्यात्मात वाटचाल करणं फार अवघड आहे. ही वाटचाल करणं म्हणजे धारदार तलवारीवरून चालण्यासारखे आहे. फार काळजीपूर्वक चालावं लागते. त्यामुळे प्रत्येक वेळेला गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते. गुरु हा साक्षात ईश्वराचा अवतार आपण मानतो ना. त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा ईश्वराचाच असतो हे नेहमी लक्षात ठेवा. गुरुसेवा हीच गुरुकृपा होण्याची एक गुरुकिल्ली आहे. एखाद्यामध्ये जर का तळमळ असेल तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते. गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही. त्यासाठी फक्त संपूर्ण श्रद्धा गुरूच्या प्रती असणं एवढंच शिष्याला आवश्यक आहे. आणि ही श्रद्धा निर्माण करण्यासाठी गुरुच त्या शिष्याला पात्र बनवत असतात. ही गुरुकृपा मात्र समाजातील काही भाग्यवानांनाच प्राप्त होते. सर्व भक्तांना होत नाही. ते जे भाग्यवान आहेत ते नेहमीच सत्पात्री शिष्य असतात. मात्र काहींना अशी कृपा मिळूनसुद्धा आपल्यावर गुरुची कृपा झालेली आहे हे त्यांना आयुष्यभर कधीच समजत नाही. एकाला म्हटलं आहे की गुरु म्हणजे बासरी आहे, जिच्या नुसत्या मंजूळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते. म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण मोरव्याला जातो, ज्या ज्या वेळेस आपण तिथं जातो, अमावस्या असो, पौर्णिमा असो किंवा कुठला सण असो, त्यावेळेला देवांची दृष्टी आणि देवांचा आवाज जेव्हा आपण या दोन्ही गोष्टीस पात्र होतो, जेव्हा आपण त्यांचा आवाज ऐकतो, जेव्हा त्यांची दृष्टी आपल्यावर पडते, तेव्हा आपलं मन आणि शरीर आत्मानंदात डुंबून जाते. काय बरोबर आहे ना? म्हणूनच म्हणतात की गुरु लाभणे म्हणजेच आपणास ईश्वराने प्रसाद दिल्यासारखे आहे. ज्या भाग्यवंतांच्या भाग्यामध्ये हा योग लिहिलेला आहे गुरु मिळण्याचा, त्याला कधीच काहीच मागण्याची इच्छाच उरत नाही. काय बरोबर म्हणतो आहे ना? आपण सर्वांनी याचा अनुभव घेतला आहे ना. प्रत्येक इच्छा पूर्ण करायला तो गुरु आहेच की, देव आहेतच की. मग ती इच्छा तुम्ही मनात न करा किंवा साक्षात मागा, देव हे आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतच आहेत. आता हे गुरु मिळणं किंवा गुरुप्राप्ती होणं किंवा गुरुकृपा होणं हे जे काय आहे ना, हे खरं तर ईश्वरी कार्य आहे. आता कुठलंही ईश्वरी कार्य कसे घडते ते कधीच शोधू नये. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नही कधीच करू नये. ह्या प्रश्नाचे उत्तर जर का देता येत नसले तरी जाणवत मात्र असते. फुलांचे रंग कसे होतात हे सांगणं शक्य नाही. रंगाचे गुणधर्म आपण सांगू शकतो, पण रंग, रूप, आकार ही कार्य कशी होतात हे काय आपल्याला सांगता येत नाही. आणि जी ही कार्य होतात त्यालाच ईश्वरी लीला असं म्हणतात. त्याचप्रमाणे गुरुप्राप्ती व गुरुकृपा प्राप्ती ही सुद्धा
एक ईश्वरी लीलाच आहे असे मला वाटते. लहानपणी आईवडिलांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे, अगदी सर्व काही केलेलं आहे. त्यामुळं कसं असतं, आपण मोठे झाल्यानंतर त्यांच्यासाठी जरी काही केलं तरी त्या थोडंच असतं. तसंच आपल्या गुरूंचे पण आहे. गुरूंसाठी तन मन आणि धन म्हणजेच सर्वस्व अर्पण जरी आपण केले तरी ते कमीच असते. कारण गुरु आपल्यासाठी एवढं काही करत असतो की त्याला कुठले मोलच नाही. गुरु हे आत्मज्ञान देत असतात, त्यामुळं आत्मज्ञानाला काही मोल आहे का? नाही. मग त्यासाठी मग तुम्ही गुरुसाठी कितीही करा, काही करा, ते नेहमी कमीच असते. साधकाने असं म्हटलेलं आहे की स्थूल जगामध्ये कधी अडकू नये. आणि ते अडकायचं जर का तुम्हाला नसेल, या जगामध्ये जर का अडकायचं नसेल, संसारात जर का अडकायचं नसेल, तर त्याने सगुणाबरोबर निर्गुण तत्वाची उपासना करणे फार आवश्यक असते. जेव्हा जेव्हा गुरुप्राप्ती होते तेव्हा सगुणातील निर्गुणाची म्हणजे मायेतील ब्रह्माची अनुभूती येण्यासाठी सगुणातील गुरूंची सेवा करणे आवश्यक असते. म्हणूनच म्हणतो की प्रत्येक भक्ताने निर्गुणातल्या गुरूंचे शिष्य व्हावे. नुसत्या तत्त्वज्ञानाचे अनुयायी होऊ नका. कारण तुम्ही जर काय एकदा निर्गुणाला जाणले ना की मग लगेचच आपल्याला सगुणता ओळखता येते. हे नेहमी लक्षात ठेवा. गुरुप्राप्ती झाल्यावर गुरु जसे सांगेल तसे वागणे ह्यातच आपले हित आहे. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे काम आपण करतो ते फक्त कष्टालाच कारण होते, कधी त्यामध्ये यश येत नाही. जे गुरु सांगतो ते लगेच कामं होतात. आपण कधी काही काही गोष्टी लपवून करतो गुरुला, त्या वेळेला आपल्याला नेहमी कष्टच आपल्या पदरी आले आहेत, हे मात्र नक्की. मला वाटतं की आपल्या मोरव्यातील असंख्य भक्तांना याही गोष्टीचा अनुभव आला असावा. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे, तोच सर्वसाक्षी आहे आणि तोच परमात्मा आहे. म्हणजेच गुरु सर्वज्ञ, सर्वसाक्षी आणि परमात्मा आहे. ही जर का भावना तुमच्या मनामध्ये दृढ झाली की मग गुरूंच्या प्रत्येक वचनांवर, प्रत्येक शब्दांवर आपला विश्वास बसतो. काय बरोबर आहे ना? हा शब्द, हे साधन आपण प्रत्येकाने, प्रत्येक भक्ताने एखाद्या पतिव्रतेसारखे निष्ठेनं पाहिले पाहिजे. जो भक्त असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञा प्रमाण मानली आहे हे समजले पाहिजे व त्यामुळेच त्याला सरते शेवटी सुखप्राप्ती होती हेही निश्चित आहे. आता या गुरुप्राप्ती झाल्यानंतर जेव्हा एखादा गुरु आपल्याला काम सांगतो किंवा एखादं साधन सांगतो करायला किंवा एखादं नियम सांगतो, तर ते केल्यानंतर काय आपल्या आयुष्यात फरक पडतो, त्याची एक सुंदर कथा माझ्या वाचनात आली, ती मी तुम्हाला सांगतो. एक गाव असतं आणि सध्याच्या काळामध्ये त्या गावामध्ये सध्याच्या काळातील एक भक्त असतो. या पिढीतील म्हणजे आपल्या पुढच्या पिढीतील तरुण एक भक्त असतो. बहुतेक IT BTतला असावा किंवा इंजिनियर असावा किंवा डॉक्टर असावा किंवा सरकारी नोकरीतला असावा. बऱ्यापैकी चांगला पगार, सुखवस्तू, राहणीमान आणि चौकोनी कुटुंब असे खरं तर त्याचं वर्णन करायला पाहिजे. भक्त जरी तरुण असला तरी आईवडिलांच्या आग्रहामुळं तो आपल्या गुरूंच्याकडे येत असतो. असंच तो एकदा आपल्या गुरूंना भेटावायला येतो. गुरूंना भेटल्यानंतर गुरु मठीमध्ये बसलेले असतात. ते आई, वडील, बायको चौघच असतात, बाकी कोण नसते. एखादा सेवेकरी शेजारी असतो.
तेव्हा गुरु तेजसकडे बघत असतात आणि बघता बघता ते म्हणतात, तेजस तू एक काम कर, तू ना रोज नामस्मरण करत जा. नियम कर की दिवसातनं काही वेळ काढायचा आणि ठराविक वेळेला नामस्मरण करायचं. कुठलंही कर, दत्ताचं कर, तुला ज्या वाटेल त्या देवाचं कर, पण काहीतरी नियम कर. तेव्हा तेजस म्हणाला, देवा अहो मला वेळच मिळत नाही, कसं करणार मी हे नामस्मरण? दिवस कधी चालू होतो आणि कधी संपतो हेच मला समजत नाही. इतकं काम आहे की मला वेळच पुरत नाही. मग गुरु किंवा देव आपले थोड्या वेळ शांत बसले आणि त्याला म्हटले, मग तू एक काम कर तेजस, तू रोज दत्ताचं दर्शन घ्यायचं असा एक नियम कर. आता हे मात्र सोपं आहे, हे तुला येता जातासुद्धा घेता येईल, काय मान्य आहे ना? तर तेजसने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, अहो देवा मी रोज कामाला जातो, पण मी ज्या ठिकाणी कामाला जातो ना त्याच्या वाटेवर एकतर एकही दत्त मंदिर नाही आणि आमच्या ऑफिसपासून एक दत्त मंदिर आहे पण ते फार लांब आहे. त्यामुळे ते दर्शन कसं घ्यायचं हे जरा मला अवघडच आहे. आणि तो शांत बसला. पण आज गुरुने ठरवलं होतं की तेजसकडनं काही ना काही कबूल करून घ्यायचंच, काहीतरी त्यांचं नियोजन असावं. गुरुजी म्हणाले किंवा देव त्याला म्हणाले की मी तुला काही साधनं सांगतो, अगदी सोपे आहेत आणि फावल्या वेळातसुद्धा तू करू शकतील, तर तू करशील का? तेजस म्हणाला, नाही 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 नाही, मला फावला वेळच नाही, तर मला अजिबात वेळच नाही. बहुतेक त्याला असं ठरवलंच होतं की नाहीच म्हणायचं, का होच म्हणायचं नाही. आजकालची नवीन पिढी बहुतांशी ही अशीच आहे. तेव्हा गुरु म्हणाले, तेजस एक मात्र नक्की बघ, आज तुला काही ना काही नियम मात्र करून घ्यावाच लागेल. पण तेजस हा नेहमीच म्हणत राहिला की नाही देवा माझ्याकडनं काही होणार नाही. बिचारे आई वडील त्याला समजवायचा प्रयत्न करत होते, अरे देव म्हणतात तुला चांगलं तर हो म्हण. पण तेजस काही मानायला तयार नव्हतं. जेव्हा आई वडील बोलायला लागले तेव्हा गुरुनी त्यांना गप्प बसण्याचा इशारा केला, तुम्ही थांबा जा. तेवढ्यात तेजस शांत बसला होता. एकदम म्हणाला, देवा मला यातलं काहीही जमणार नाही आहे, माझ्याकडून हे काहीच होणार नाही, इतका वेळ माझ्याकडं नाही. मला माझा प्रपंच आहे, मला माझी मुलं बाळ आहेत, त्यांचे मला पालन पोषण करायचं आहे, मला खूप मोठं व्हायचं आहे, श्रीमंत व्हायचं आहे. अहो माझ्या वडिलांनी किती कष्ट दिवस काढलेत हे तुम्हालाही माहिती आहे. मी एक गृहस्थी आहे, त्यामुळं देवा मी काय संन्यासी नाही आणि मी त्या संन्यासासारखं काय ध्यान करत बसू शकत नाही. त्याने निक्षून सांगितलं. हो अगदी वास्तवतेला धरूनच त्याने उत्तर दिलं होतं. कुठली आपली तरुण पिढीतली मुलं अशीच उत्तरं देतील. पण देव मात्र त्याच्याकडे पाहून नुसते स्मितहास्य करीत होते. ते शांतपणे म्हणाले, ठीक आहे तेजस, मग तू काय करू शकतोस हे मला सांग. मग सगळीकडेच मठीमध्ये शांतता पसरली. आईवडिलांना बोलू नये म्हणून देवाने सांगितलेलं होतं. बायकोमध्येच त्यांना अशी हाताने ढकलत होती नवऱ्याला, तेजसला म्हणत होती हो म्हणा, काहीतरी कशाला तरी हो म्हणा. सेवेकरी देव सगळेजण शांत होते. मठीमध्ये शांतता पसरली होती. त्या शांततेचा भंग करत तेजस म्हणाला, देवा मी एक गोष्ट करू शकतो. देवांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. छद्मी हास्य होतं ते. देवा आमच्या घराशेजारी एक कुंभार राहतो, तो माझा मित्र आहे.
तो रोज वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी मातीची भांडी मूर्ती बनवत असतो. अगदी घरातनं उतरतानाच शेजारी तो आहे. तो माझा खास मित्र असल्याने मी एक काम करेन असं काही म्हणायच्या आतच गुरु त्याला म्हणाले, ठीक आहे तेजस, मग तू एक काम कर, त्याला बघितल्याशिवाय जेवण करायचं नाही एवढा तू नियम पाळायचास. ठरलं, आता याचाच काही बदल नाही. तेजसला वाटलं हा सोपा आहे, येता जाता दर्शन आपण त्याला भेटू शकतो, त्याला पाहू शकतो आणि त्याला पाहायचं आणि जेवायचं, एकदम सोपं आहे. तेजसनं खुशीनं हो म्हटलं आणि म्हणाला, हो देवा, मला हे जमेल. आणि त्यानं हे मान्य केलं. घरातल्या सगळ्यांनीच निश्वास सोडला, देवाची परवानगी घेतली आणि सगळेजण घरी आले. अगदी आपल्या पोरांसारखे. देवांवर तर त्यांचा विश्वास आहे, पण देवासाठी काही करायची त्यांची तयारी नाही, कारण त्यांना काम आहे, नोकरी आहे. त्यांना सर्व सुख मिळाली पाहिजेत, पण ती सुद्धा सहज, कष्टाविना. काय, बरोबर ना? सगळ्यांच्याच बाबतीत नसेल असं, पण बहुतांश बाबतीत असं घडतंय, ज्याचं त्यांनी आत्मनिरीक्षण करावं. दुसऱ्या दिवशीपासून तेजसनं मात्र देवाने सांगितलेला नियम पाळण्यासाठी सुरुवात केली. जेव्हा त्याची पत्नी म्हणायची की अहो जेवण करून घ्या, तेव्हा तो पटकन खाली जायचा, कुंभाराला बागावून यायचा आणि मगच जेवायचा. या नियमाला मात्र तेजस पक्का राहिला. बघता बघता खूप दिवस गेले, 2-4 महिने गेले असतील. एक दिवस तेजसला जास्तीचं काम असल्याने लवकर ऑफिसला जायचे होते, म्हणून त्याच्या पत्नीनं सकाळी लवकर उठून जेवण बनवले होते. 8-8:30ची वेळ होती. त्यांची बायको म्हणली की अहो, तुम्ही आता ऑफिसला गेलं की मग कुंभाराला कसं भेटणार, त्यापेक्षा असं काम करा, मी जेवण बनवलं आहे, कुंभाराला बेगून या, 2 घास खावा आणि मग ऑफिसला जावा. तेजसनं होकार दिला आणि तिला म्हटले, तू वाढ, मी आधी 2 मिनटात आलो. आणि तो खाली गेला व नियमानुसार आपल्या कुंभाराला बघण्यासाठी तो त्याच्या घरात गेला. पण त्याला घरात काही कुंभार दिसला नाही. त्यानं त्याच्या बायकोला विचारलं, कुठे गेला? तेव्हा त्याला असं समजलं की कुंभार हा माती खोदण्यासाठी जवळच असलेल्या टेकडीजवळ गेलेला आहे. तेजस लगेचच त्या ठिकाणी गडबडीतच केला. तिच्या डोक्यात एकच होतं की कुंभारला बघायचं, जेवण करायचं आणि लगोलग निघायचं, कारण आज ऑफिसला उशीर करून चालणार नव्हतं, खूप काम होतं. तो जेव्हा टेकडीजवळ पोचला तेव्हा त्यानं लांबूनच बघितलं की कुंभार माती काढण्यासाठी काहीतरी खोदत होता. खोदता खोदता त्या कुंभाराला एक हांडा मिळाला. तेजस लांब होता, त्याला काय हे दिसत नव्हतं, तो इकडे येत होता. कुंभाराचे डोळे विस्फारले. त्यानं उत्सुकतेनं तो हांडा उघडला आणि तो आश्चर्यचकितच झाला, कारण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बरीच रत्नं होती. त्यात हिरेही होते, थोडी सोन्याची नाणी पण होती. तिनं भरकन झाकून घेतलं. तिच्या मनात आलं, अरे आपल्याकडे कोणी बघत तर नसेल म्हणून त्यानं सभोवार नजर टाकत होते. तेवढ्यात ऑफिसला जायची घाई असल्याने तेजस जरा पळतच तिथं पोचला आणि लांबूनच त्यानं कुंभाराला बघितलं. तेजसच्या डोक्यात एकच होतं की कुंभाराला बघायचं, भरकन जेवायचं आणि ऑफिसला जायचं. कुंभार दिसल्यावर तो इतका खुश झाला आणि एकदम जोरात म्हणाला, बघितलं, चला. नेमके हेच 2 शब्द त्याच वेळेला कुंभारानं ऐकले व त्यानं चमकून तेजसकडे बघितलं.
तोपर्यंत तेजस घाईघाईने परतायला लागलेला होता. जवळपास तो पळतच निघालेला होता. त्याला वाटत होतं की आज नक्की उशीर होणार. इकडं कुंभाराला काय वाटलं की तेजसने सोन्याचा हांडा हा नक्कीच बघितला आहे आणि म्हणूनच त्यानं बघितलं असं म्हटलं. आणि नुसतं बघितलं नाही तर बघितलं म्हणून तो पळत सुटला आहे. कुंभाराला वाटलं आता जर का ह्यानं सगळ्यांना सांगितलं तर आपल्याला जे आत्ता धन मिळालेलं आहे ते बहुतेक सगळंच आपल्या हातातून निसटून जाईल. कुंभाराने तेजसला जोरात हाक मारली, तेजस इकडे ये, थांब. तेजसला थांबवले. कुंभार त्याच्याजवळ गेला. कुंभाराने सर्व वृत्तांत त्याला सांगितलं. म्हणाला, ही गोष्ट गुप्त ठेव. जे काही धन मिळालेलं आहे ते निम्म तुझं आणि निम्म माझं आहे, कबूल. फक्त अट एकच, तूही कुणाला सांगायचं नाही आणि मीही कुणाला सांगणार नाही. अचानक झालेल्या धनलाभाने कुंभार तर खुश झालेलाच होता, पण अचानक झालेल्या धनवर्षावाने तेजस मात्र खूपच खुश झाला. तो पळतच घरी आला आणि सरळ गुरूंच्या फोटोच्या समोर जाऊन उभं राहिला. त्याची बायको आई वडील बघत होते, आज असं का करतोय तेजस. तेजसनं लगेच 2 उदबत्त्या काढल्या, लावल्या. तिथं फुलं पडलेली तिची फुलं वाहिली. मनोभावे तो पूजा करत होता. आई वडील हे बघत होते. एवढी मनोभावे पूजा करते बघून त्यांचं लक्ष मात्र तेजसकडे गेलं की अरे असं काय घडलं आहे. तेजसच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. मनोभावे सारखा नमस्कार करत तो देवांचे म्हणजे आपल्या गुरुचे आभार मानत होता. आणि तो म्हणला, देवा तुमचे ऐकल्यामुळेच हे झालं हो. मी किती नाही म्हणत होतो पण तुम्ही मात्र मला हा नियम पाळायलाच लावला. तेजस आता ढसा रडायला लागला. आई वडिलांना आणि त्याच्या बायकोला काही कळे ना. तिघही उठून तेजसच्या मागं उभे राहिले आणि हात जोडून ते तिघही एकदा देवांच्या फोटोकडे तर एकदा तेजसकडे बघत होते. वातावरण निर्मितीच अशी झाली होती की त्यांचे डोळे बाणावले होते. तेजसने सर्व वृत्तांत आई वडिलांना सांगितला, बायकोला सांगितला. तेव्हा आई वडील तर कृतकृत्य होऊन डोळे मिटून देवांचे आभार मानत होते. घरातल्या सगळ्यांच्याच डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि अश्रूंच्या धाराचे थेंब आता गालावरनं ओघळत खाली पडायला सुरुवात झाली होती. सगळं वातावरण कसं भरून गेलं होतं. अहो काय देवांची कृपा, किती द्यायचं त्यांनी. साधा तुम्हाला एक नियम काय सांगितला आणि तो नियम पाहिल्यामुळे तुम्हाला आज काय मिळालं होतं. फोटोतून देव मात्र स्मितहास्य करत या सगळ्यांच्याकडं बघत होते. तेजसच्या मनात विचार आला की देवाने आपल्याला मनासारखा नियमास हो म्हणल्यानं आपल्याला एवढा जर का फायदा झाला, जर आपण कायमचेच त्यांच्या आज्ञेचे पालन केले असते तर किती लाभ झाला असता. असा विचार केला आणि ते दोघेही म्हणजे तेजस आणि कुंभार त्यानंतर देवांचे निस्सीम भक्त बनले. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की ठामपणे आपले ध्येय ठरवून घ्यावे व आपल्या गुरुने दिलेल्या नियमाचे निस्सीमतेने आचरण करावे. आणि वरती सांगितल्याप्रमाणे त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. असा गुरु मिळण्यासाठी वरती सांगितल्याप्रमाणे आपल्याला भाग्यवान म्हणूनच जन्माला यावं लागतं. ते एक भाग्यच असतं. आणि मला असं वाटतं की असा गुरु मिळणं म्हणजे देवांसारखा गुरु मिळणं हे सुद्धा हे आपल्या जन्मोजन्मीचं सुकृत आहे.
की आपल्याला असा गुरु मिळालेला आहे. एक छोटंसं त्याबद्दलचं भजन ऐकूया आणि या भागाची समाप्ती करूया. चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु चिले महाराज की जय. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.